12 वाजलेत आणि मी आत्ता कॉन्टेंट शूट करायलोय, कारण माझं जे चॅलेंज आहे 365 डेज ते मला आहे ना काही करून पूर्ण करायचंय. एक दिवस हा पोरगा तुम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दिसणार. माझ्या जिंदगीवर किती अफेक्ट झालाय बघूया. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज एकदम विषय खतरनाक झालाय. काय माहिती का, मी ना सकाळी 12 वाजता उठलो होतो, त्यानंतर मला कॉन्टेंट शूट करायला आहे ना टाइमच नाही भेटला. तर आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आत्ता कॉन्टेंट शूट करायलोय, कारण माझं जे चॅलेंज आहे 365 डेज ते मला आहे ना काही करून पूर्ण करायचंय. त्याच्यामुळे त्याच्यात व्यत्यय नको यायला म्हणून मी कॉन्टेंट शूट करायला आहे ना आता जस्ट टेरेसवर आले. तुम्ही बघू शकता मागं स्टँड वगैरे सगळं मांडलंय. तर चला, आणि आज तुम्हाला ब्लॉग वगैरे नाही बघायला दिसणार. एक माझ्या जर्नी बाबत सांगतो आणि जेन्युअनली मला काय फील होतंय त्या जर्नी बाबत, किंवा त्या जर्नीवर, ही जर्नी स्टार्ट असताना आता चालू आहे, ही चालू करण्याआधी माझी लाईफ कशी होती आणि चालू केल्यानंतर माझी लाईफ कशी झाली याच्याबद्दल तुम्हाला जरा सांगतो. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये कॉन्टेंट क्रिएशन. तुम्हाला वाटतं काय बा 2-4 मिनिटाचा एक व्हिडिओ येतो, तो एक व्हिडिओ मागे किती कष्ट असतात ना ते तुम्हाला सांगतो आता मी. त्याच्यामुळे माझ्या जिंदगीवर किती अफेक्ट झालाय बघूया. चला मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा हा की मी तुम्हाला आधीच सांगितलं की कॉन्टेंट क्रिएशन सोपं नाहीये. नुकतेच आपल्या युट्यूबच्या पेजला, युट्यूबच्या चॅनलला 600 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि आनंदाची बाब आहे बाबा. चला काहीतरी प्रोग्रेस करतोय, पण याच्यासाठी किती सॅक्रिफायसेस आहे ना हे तुम्हाला नाही सांगणार मी. म्हणजे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की किती, जोपर्यंत तुम्ही त्याच्यात उतरलेले नसणार आहे, किंवा जे उतरले त्यांना कळेल. म्हणजे नाही उतरले किंवा ज्यांना माहित नाही की कॉन्टेंट क्रिएशन काय आहे, त्यांना नाही समजणार भाई. तुम्हाला सांगतो, मी आधी एवढा डिसिप्लिन होतो ना हेल्थ रिलेटेड. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा, जेव्हा मी स्टार्टिंगला आहे ना कॉन्टेंट ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केली होती, तर मी डेली 5:30ला उठायचो. माझं फिक्स होतं एक्सरसाइज, त्याच्यानंतर आल्यानंतर डाएट घ्यायचा, नंतर मग आपल्या जॉब आहे तिकडे जायचं. ठीक आहे, हे असं माझं जवळपास कॉन्टेंट क्रिएशन चालू करायच्या आधी होतं. आणि चालू केल्यानंतर पण एक 2-3 महिने राहिलं, मेंटेन राहिलं, मी तेच ब्लॉग बनवायचो. पण नंतर नंतर कसं झालं, एडिटिंग वगैरे वाढली, अजून भरपूर सारे लोकांचे एक्सपेक्टेशन वाढले, त्याच्यामुळे मला आणखीन काहीतरी वेगळं ब्लॉग मध्ये दाखवावं लागलं. मी आता ब्लॉगिंग स्टार्ट करून जवळपास मला आहे ना किती महिने झाले बघा तुम्ही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, 7वा महिना चालू आहे. 7 महिन्यात फक्त 600 सबस्क्रायबर्स झालेत. आणि मी डेली कॉन्टेंट पोस्ट करतोय. माझे 365 मधले आता रनिंग 208 व्हिडिओज माझ्या चॅनलला आहेत. तुम्ही बघू शकता स्टार्टिंग पासून. हे फक्त ब्लॉगचे झाले, हे फक्त ब्लॉगचे. आणि बाकीचे जे मी शॉर्ट्स मध्ये टाकलेत ते जवळपास 100 वगैरे त्याच्या वरतीच आहे. म्हणजे दोन्ही मिळून एक 300-350च्या वरती मी व्हिडिओ पोस्ट केलेत. मी यातून काय माझं काही लई भारी नाही सांगत आहे, पण याच्यामुळे माझी लाईफ कशी हॅम्पर्ड झाली माहिती तुम्हाला. एवढी इंडस्ट्री झाली ना, म्हणजे मी रोज रात्री 12-1 वाजता ते मला झोपायला. कारण जो कॉन्टेंट मी शूट केलाय तो शूट करून एडिट करावा लागतो प्रॉपर. कारण भाई काही एक्सपेक्टेशन आहे ना, जे एवढे लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात आहे की बाबा तुझ्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. आणि जेव्हा एक्सपेक्टेशन वाढतात ना, तेव्हा तुम्हाला खरंच खूप हार्ड जातं की सगळं करायला गोष्टी. त्याच्यामुळे माझा एक्सरसाइज सुटत चाललाय आणि भरपूर काही गोष्टी होतात. ते तुम्हाला वाटत असं नाही कॉन्टेंट क्रिएशन काय बाबा 1 मिनिटाचा व्हिडिओ काढला पोस्ट केला, नाही भाई. 1 मिनिटाचा व्हिडिओ काढायला सुद्धा आहे ना 10 ते 15 टेक घ्यावा लागतात. मला पण पहिल्यांदा असंच वाटायचं की बाबा काय इझी सगळं, सोपं आहे. सोपं नाही भाई, ते सोपं नाही. कशी लागली ना आता मला समजते फक्त. आणि क्विट पण करू शकत नाही, कारण कधीतरी स्वतःला आवडणारं काहीतरी केलंय. आणि भाई ठीक आहे ना भाई, थोडंफार काहीतरी झालंय, एक्सरसाइज वगैरे सुटत चाललाय, झोप वेळेवर होत नाहीये. पण जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर काहीतरी सॅक्रिफाईस द्यावंच लागते. सगळ्या गोष्टी तुमच्या मनापासून होत नाहीये. आणि ते एक कोणत्या तरी पिक्चर मधला डायलॉग आहे दीपिका पादुकोणचा, मला तो आठवत नाही आता. मी कुछ ना कुछ तो छुटे काय बनी, जो है उस पे फोकस कर. भाई आता ठरवलंय फोकस करायचंय, हेल्थकडे पण फोकस करायचं आहे. जेन्युअनली सांगतो तुम्हाला बरं का, जेन्युअनली खरंच सांगतो. तुम्हाला वाटत असं ना ब्लॉग सोडून हे काय टाकतंय, पण भाई ऑप्शन नाहीये माझ्याकडे. सिरियसली सांगतो, ऑप्शन नाहीये. मी जॉब पण करतोय
माझा जॉब 8 आवर्सचा आहे. तो 8 आवर्सचा जॉब सोडून मी व्हिडिओ शूट करतोय. जॉबवर सुद्धा व्हिडिओ शूट केले असते. कॉन्टेंट झाला असता माझा, एकदम खतरनाक कॉन्टेंट झाला असता. पण मी जिथे जॉब करतो तिथे मला व्हिडिओ शूट करायला अलाउड नाहीये. मी भरपूर ट्राय केला, पण मला आहे ना जरा आयुष्यात वेगळ्या गोष्टी चालू आहे. त्याच्यामुळे सगळं माझ्या खांदे छाटल्यागत म्हटलं तरी चालेल. एवढी भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जॉब सोडून चालणार नाही आणि घरातला मोठा मुलगा म्हटल्यावर तुम्हाला तो अधिकार नाहीये. कळलं ना? जे जास्त चिंता करायची काही गरज नाहीये. मी थोडं फक्त इमोशनल झालो होतो. पण ठीक आहे यार, त्या गोष्टी चालूच राहणार आहे. फ्युचरचा विचार करण्यापेक्षा फ्युचरचा विचार डोक्यात घेऊन आजचा दिवस जगायचा विसरत चाललोय आपण. त्यामुळे म्हणतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राव तुम्ही. काय काय करू नका यार आयुष्यात. सबस्क्राईब करा चॅनलला फक्त. असं नाही म्हणणार मी. सबस्क्राईब करा, आयुष्यात काय करू नका. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय. या आयुष्यात आपला जन्म घेतलाय ना. हे बघा, तुम्हाला एक सांगतो. पैसा देव सगळ्यांनाच देतो असं नाही. श्रीमंती, कार, जे काय असन, ज्या अशा सो कॉल्ड गोष्टी आहे, देव सगळ्यांनाच देत नाही. पण देव सगळ्यांना एक गोष्ट देतो, मेहनत, डिसिप्लिन. डिसिप्लिन जर ठेवली ना भावा, कोणत्याही गोष्टीत डिसिप्लिन ठेव. झक मारून द्यावाला आहे ना तुझ्या पदरात सगळ्या गोष्टी टाकणे. सोपं नाही ते. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच मी डोक्यात ठेवले. डिसिप्लिननीच माझे सगळे व्हिडिओ मी पोस्ट करतोय. एक दिवस पण गॅप नाही घ्यायचा मला, कारण मी ऑलरेडी खूप लेट स्टार्ट केलंय यार. आणि तुमच्यातलं पण जर कोणी असेल की तो लाजतोय अजून पण कॅमेरा समोर बोलायला किंवा व्हिडिओ पोस्ट करायला, लोक काय म्हणतील, माझे कलिग्स काय म्हणतील, अरे मी काय करतोय. लोकांचे तोंड आहे ना, तू कर किती चांगलं काम कर तरी तुला बोलणारच आहे. बाई लय माजला तो आता. लय एवढं केलं म्हणजे एवढं सक्सेस भेटलं म्हणजे तो आता आपल्याला बोलत नाही, आपल्या संग हे करत नाही. लोक तेव्हा पण तुला बोलणार आहे. आणि जेव्हा तुझ्याकडे काय नाही तर तेव्हा लोक तर तुला उच्चारणार पण नाही रे. अशा गोष्टी सगळ्या. त्यामुळे लोकांचं तोंड बंद करायचं असेल ना तर तू सक्सेसफुल हो, बस. बाकी काही नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये असं काही एवढं काही खास नाहीये आणि ज्यातून तुम्हाला एंटरटेनमेंट होईल किंवा पण तुम्हाला एक गोष्ट आहे की डिसिप्लिन डिसिप्लिन आणि स्वतःशी प्रामाणिक असणं. आणि स्वतःशी प्रामाणिक असल्यावर काय होऊ शकतं, किंवा जे कॉन्टेंट क्रिएशनला हलक्यात घेतात ते किंवा कॉन्टेंट क्रिएशनला इझी असं सगळ्यांना वाटते, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून कळलं असेल की बाबा हे सोपं नाहीये. हे कोणतीच गोष्ट सोपं नाहीये या जगात आहे ना. कोणतीच गोष्ट सोपी नाहीये अनटिल तुम्ही ना ती गोष्ट डिसिप्लिननी करताय. डिसिप्लिननी केलं तरी एक वेळेस तुमच्या मनात येईल की बाबा हे मी सोडून दिलं पाहिजे, की नको बाबा हे सगळं, म्हणजे आता डोक्याच्या वरून चाललंय माझ्या. पण नाही, स्वतःशी डिसिप्लिन ठेवला ना, स्वतःशी प्रामाणिक राहिलं ना, स्वतःच्या कष्टाशी प्रामाणिक राहिलं ना, भाई तुम्हाला सक्सेस देवाला झक मारून देणे. झक मारून देणे मी शब्द वापरतोय. तर चला, भरपूर बोलणं झालं आता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण भावांनो, एक दिवस हा पोरगा तुम्हाला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दिसणार आहे. लक्षात ठेवा माझा शब्द. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.